UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघांमध्ये गडबड। अजितदादाही 20,000 मतांनी हरले होते। महायुतीला फक्त 107 जागा। उत्तम जानकर यांचे स्फोटक दावे। विधानसभेतील पराभव विरोधकांच्या जिव्हारी लागलाय म्हणून उत्तम जानकर आणि मविया रडीचा डाव खेळतय। निवडणुकीत गडबड झाल्याच्या जानकरांच्या आरोपांना दरेकरांचं उत्तर। सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी जाहीर माफी मागावी। सुरेश धस यांच्या आरोपांना उत्तर देताना प्राजक्ता माळीभाऊक आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार, तर अवमान केलाच नाही तर माफी का मागू, धस यांची भूमिका। सुरेश धस यांनी कुठल्याही महिलेचं नाव घेऊन बोलू नये, प्राजक्ता माळीवरील वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी धस यांना सुनावलं। प्राजक्ता माळीची भूमिका योग्य, अंजली दमानियांकडून प्राजक्ता माळीचं समर्थन, तर लढाईत प्राजक्ता एकटी नाही म्हणत भाजपच्या चित्रा वाघ यांच्याकडूनही समर्थनार्थ ट्विट। सुरेश धस यांचा रोख प्राजक्ता माळींकडे नव्हता, धस यांचा रोख वाल्मी काकाचा भाऊ बाकावर होता। बीड हत्या प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीतून 2 मोबाईल सापडले। मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ, बड्या नेत्याचा फोन गेल्याची माहिती। बड्या नेत्याचं नाव जाहीर करा, दमानी यांची मागणी। बीड पोलिसांची अंजली दमानी यांना नोटीस, सरपंच हत्याकांडातील आरोपींचा खून झाल्याच्या दाव्यावर स्पष्टीकरण देण्याच्या सूचना। दमानी यांना गुन्हे शाखेनं पत्र लिहित पुरावे मागितले। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा। मुंडेंचा राजीनामा आणि वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत बीड सोडणार नाही। गुन्हेगारी विरोधात अंजली दमानी यांचं सत्यशोधक आंदोलन सुरू। आरोपींची संपत्ती जप्त करून नाही तर अटक करून समाधान मिळेल। संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरोपींना फाशी द्या, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची मागणी। बीड प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारवाई करतील, चौकशीनंतर जे निष्पन्न होईल त्यानुसार सरकार कारवाई करेल, मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। परळीत हवेत गोळीबार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात माणिक फड, बाळू सोनवणेंसह 3 गुन्हा दाखल। पुण्यात भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवलेल्या जागी मेधा कुलकर्णी यांनी भगवा रंग दिला। व्हॉट्सअॅपवरील माहिती व्हेरीफाय करून ऍक्शन घेतली, कुलकर्णी यांची प्रतिक्रिया। मेधा कुलकर्णींनी जे काही केलं तो बालिशपणा होता। ताईंना धार्मिक कार्यात रुची असेल तर त्यांनी त्या कार्यासाठी वाहून घेतलं पाहिजे। सुषमा अंधारेंची खासदार मेधा कुलकर्णींवर टीका। कथित व्हायरल चॅट प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक, रुपाली ठोंबरे पाटलांसह 4 जणांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल। बीडमध्ये जाऊन आव्हाड यांचा बुरखा कायदेशीररित्या फाडणार, रुपाली पाटील संतापल्या। बुमराह सिराजची भेदक गोलंदाजी, मात्र कांगारूंच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी भारताला घाम फोडला। बॉक्सिंग डे कसोटीत कांगारूंकडे सध्या 333 धावांची आघाडी। ऑस्ट्रेलियन मीडियानं ओलांडल्या निर्लज्जपणाच्या मर्यादा, विराट कोहलीवर अभद्र टिप्पणी, संतापलेल्या भारतीय चाहत्यांकडून सोशल मीडियावर रोष व्यक्त। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।